पॉइंट आहे आपला डेन्सिटी वगैरे तर डेन्सिटी म्हणजे काय, खूप जुनी कन्सेप्ट आहे, फक्त सांगायचं. डेन्सिटी म्हणजे काय, मास काय, बरोबर आहे. डेन्सिटी म्हणजे काय, मास ऑफ एन ऑब्जेक्ट किंवा मास बाय व्हॉल्यूम. कशाचा, पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा, पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा मास अपॉन म्हणजेच काय डेन्सिटी असते. तर डेन्सिटी कोणत्या कोणत्या भागात डिवाइड केलेली असते, रो डेन्सिटी असते का नाही, बल डेन्सिटी. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी ट्रू डेन्सिटी, बल डेन्सिटी आणि आपली टॅप डेन्सिटी, त्यासाठी आपल्याला काय करायचं, पार्टिकल मधला इंटर मॉलिक्युलर स्पेस कसा आहे, इंट्रा मॉलिक्युलर व्हॉइड स्पेस कसा आहे ते फाइंड आउट करायचं असतं. तर इंटर मॉलिक्युलर स्पेस काय आहे, इंट्रा मॉलिक्युलर स्पेस काय आहे, ओपन इंट्रा मॉलिक्युलर व्हॉइड किंवा क्लोज इंट्रा मॉलिक्युलर व्हॉइड काय आहे. तर यामध्ये एखादा डायग्राम म्हणून दाखवतो तुम्हाला. एखादा असा पार्टिकल आहे आणि दोन पार्टिकल आणि आपला तिसरा पार्टिकल आहे. यामध्ये समजतंय. आता एक सांगतो इंट्रा पार्टिकल. इंट्रा म्हणजे एकाच पार्टिकल सिंगल एंटिटी मध्ये व्हॉइड स्पेस असते. इंट्रा म्हणजे यामध्ये इंट्रा पार्टिक्युलर हे काय आहे, इंट्रा पार्टिक्युलर व्हॉइड स्पेस म्हणजे काय, एकाच एंटिटी मधला स्पेस व्हॉइड स्पेस किती आहे. पण हा कोणता आहे, ओपन इंट्रा पार्टिक्युलर. कारण की हा जो आहे ओपन टू द इन्व्हायरमेंट आहे. समजते, हा जो आहे खूप सारे पोर्स आहेत पण ते ओपन टू द इन्व्हायरमेंट आहे. समज, आणि पूर्ण वाला क्लोज वाला असं पूर्ण मॉलिक्यूल बांधलेला आहे, मधी स्पेस आहे इंट्रा पार्टिक्युलर. म्हणजेच काय, हे आहे आपला क्लोज द इंट्रा पार्टिक्युलर स्पेस, इंट्रा पार्टिक्युलर व्हॉइड ऑफ. समजते, इंट्रा पार्टिक्युलर समजलं, एकाच एंटिटी मध्ये. इंट्रा म्हणजे एका, इंटर आणि इंट्रा मध्ये कन्फ्युजन होतं. इंट्रा म्हणजे की एकाच सिंगल एंटिटी मधला क्लोज द स्पेस किंवा ओपन स्पेस, स्पेस जो आहे व्हॉइड स्पेस, त्यामध्ये ओपन म्हणजे ओपन टू द इन्व्हायरमेंट आणि क्लोज टू द इन्व्हायरमेंट दोन असतात. आणि नंतर इन बिटवीन पार्टिकल, दोन पार्टिकल आहेत त्यामधला जो काही व्हॉइड स्पेस आहे तो म्हणजेच काय आपला इंटर पार्टिक्युलर व्हॉइड स्पेस. इंटर पार्टिक्युलर व्हॉइड स्पेस म्हणजे काय, इन बिटवीन द पार्टिकल, दोन पार्टिकलच्या मध्ये. इंटर म्हणजे काय, इन बिटवीन पार्टिकल, इन बिटवीन टू पार्टिकल. समजतंय, इंट्रा पार्टिक्युलर, इंटर पार्टिक्युलर, ओपन इंट्रा पार्टिक्युलर आणि क्लोज इंट्रा पार्टिक्युलर. तर या बेसिसवरती आपण काय करतो, ट्रू व्हॉल्यूम काढतो, टॅप्ड व्हॉल्यूम काढतो आणि बल्क व्हॉल्यूम काढतो. त्यामध्ये ट्रू व्हॉल्यूम मध्ये काय असतं, ट्रू व्हॉल्यूम काय असतं, सगळी जे हे स्पेस व्हॉइड स्पेस हा एक्सक्लूड करतो सगळं, आणि फक्त जो काय आपल्या मॉलिक्युलरचा व्हॉल्यूम आहे पर्टिक्युलर तेवढाच करणार म्हणजे ट्रू व्हॉल्यूम मध्ये. नंतर आपला टॅप्ड व्हॉल्यूम मध्ये हे जे आपला इंट्रा पार्टिक्युलर स्पेस आहे, इंटर पार्टिक्युलर स्पेस तेवढा धरला जातो, त्यामध्ये बाकीचा एक्सक्लूड केला जातो. इंट्रा पार्टिक्युलर तेवढा धरला जातो व्हॉल्यूम मध्ये आणि बाकीचा पार्ट एक्सक्लूड केला जातो. फक्त मॉलिक्युलर लेवल आणि इंट्रा पार्टिक्युलर स्पेस त्याच्यामध्ये टॅप्ड व्हॉल्यूम मध्ये. नंतर आपलं बल्क व्हॉल्यूम मध्ये पूर्ण सगळा इंटर पार्टिक्युलर, इंट्रा पार्टिक्युलर आणि मॉलिक्युलर लेवलचा सगळा स्पेस धरला जातो आणि त्याची बल्क व्हॉल्यूम काढली जाते. समजते, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी काय असतात, ट्रू व्हॉल्यूम, बल्क व्हॉल्यूम आणि टॅप्ड व्हॉल्यूम. तर आपण बल्क व्हॉल्यूम वरनं बल्क डेन्सिटी काढतो, टॅप्ड व्हॉल्यूम वरनं टॅप डेन्सिटी काढतो आणि ट्रू व्हॉल्यूम वरनं ट्रू डेन्सिटी काढतो. समजते, काय काय तसं नाही. आता ट्रू व्हॉल्यूम मध्ये काय काय एक्सक्लूड असते, फक्त काय इन्क्लूड असते. ट्रू व्हॉल्यूम मध्ये फक्त मॉलिक्युलर लेवलचा जो काय आपला आहे तेवढा इन्क्लूड होता, बाकी सगळे इंटर पार्टिक्युलर, इंट्रा पार्टिक्युलर दोन्ही इन्क्लूड असते. नंतर टॅप्ड व्हॉल्यूम मध्ये फक्त इंट्रा पार्टिक्युलर म्हणजे सिंगल एंटिटीचा आणि मॉलिक्युलर लेवल
इंक्लूड असतील आणि इंटर पार्टिक्युलर एक्सक्लूड असेल लिहून येणार आहे का. नंतर जो आहे आपला कोणता बल्क व्हॉल्यूम. बल्क व्हॉल्यूम म्हणजे सगळे कॅरेक्टरायझेशन सगळे व्हॉल्यूम्स व्हॉइड्स इंटर पार्टिक्युलर इंट्रा पार्टिक्युलर आणि मॉलिक्युलर लेवल सगळे म्हणजे बल्क बल्क म्हणजे सगळेच त्याकडे म्हणजे पोर्स मध्ये गेले तेवढे इन्क्लूड झाले. त्यामध्ये नंतर आपला ट्रू व्हॉल्यूम फक्त काहीच नाही टॅप नाही काहीच नाहीये त्यामुळे ट्रू व्हॉल्यूम फक्त मॉलिक्युलर टॅप केल्यामुळे मधली पोर्स दबली जाते इंट्रा पार्टिक्युलर आणि बल्क मध्ये सगळ्याच घ्यायचा. त्यामध्ये लिहा 3 टाइप्स ऑफ एअर स्पेसेस ऑर व्हॉइड्स. 3 टाइप्स ऑफ एअर स्पेसेस ऑर व्हॉइड्स डायग्राम काढा असेल त्याच्यानंतर 3 टाइप्स ऑफ एअर स्पेसेस ऑर व्हॉइड्स. 3 टाइप्स ऑफ एअर स्पेसेस ऑर व्हॉइड्स. टाइप्स ऑफ एअर स्पेसेस ऑर व्हॉइड्स. त्यामध्ये पहिले डायग्राम काढा लक्षात येऊन जाईल इंटर पार्टिक्युलर इंटर पार्टिक्युलर आणि लिहिला. पहिलं लिहा ओपन इंट्रा पार्टिक्युलेट व्हॉइड्स. ओपन इंट्रा पार्टिक्युलेट व्हॉइड्स. ओपन इंट्रा पार्टिक्युलेट व्हॉइड्स. त्यामध्ये इन्फॉर्मेशन या त्याची those within a single particle but open to the external environment. Those within a single particle but open to the external environment. नंतर क्लोज्ड इंट्रा पार्टिक्युलेट व्हॉइड मध्ये लिहा सेम लिहा फक्त त्या ठिकाणी क्लोज्ड टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट करा. क्लोज्ड इंट्रा पार्टिक्युलेट व्हॉइड्स. those within a single particle but closed to the external environment. नंतर आहे इंटर पार्टिक्युलेट व्हॉइड्स. इंटर पार्टिक्युलेट व्हॉइड्स त्यामध्ये लिहा द एअर स्पेसेस बिटवीन इंडिव्हिज्युअल पार्टिकल. दोन इंडिव्हिज्युअल पार्टिकल मधला स्पेस म्हणजे काय इंटर पार्टिक्युलेट व्हॉइड्स. त्यामध्ये पहिलं घ्या ट्रू व्हॉल्यूम. पहिला आहे ट्रू व्हॉल्यूम. त्यामध्ये घ्या टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स ओनली. टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल्स ओनली सांगितलं आपण थोडं. टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल्स ओनली लिहिलं नाही काय. टोटल
volume of a solid particles only. Nanta it excludes both intra and interparticulate voids. It excludes both intra and interparticulate voids. It excludes both intra and interparticulate voids. It includes only molecular level. It includes only molecular level space. It includes only molecular level space. And true volume वरना आपण एक concept येते true density. True density. True density denoted by rho t. Rho sign असतो rho t. तर rho t म्हणजेच काय mass upon true volume. Mass upon true volume, which is m by vt. या गोष्टीमुळे आपल्याला ट्रू व्हॉल्यूम शिकावं लागेल. ट्रू व्हॉल्यूम समजते. ट्रू डेन्सिटी म्हणजे काय rho t is equal to mass of object upon true volume of object. म्हणजे काय ओके. हे जे ट्रू व्हॉल्यूम आहे, ट्रू व्हॉल्यूम मेजर्ड बाय हेलियम पिकोमीटर. हेलियम पिकोमीटरनं ट्रू व्हॉल्यूम मेजर केली जाते. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. हेलियम पिकोमीटर म्हणतो पिकोमीटर. हेलियम पिकोमीटर. नंतर लिहा ग्रॅन्युलर व्हॉल्यूम. ग्रॅन्युलर व्हॉल्यूम त्यामध्ये लिहा total volume occupied by the particles. Granular volume म्हणजे काय total volume occupied by particles. Total volume occupied by particles. It includes solid particle volume and intraparticular voids and excludes interparticular voids. त्यावरून एक कन्सेप्ट आहे ग्रॅन्युलर डेन्सिटी. which is rho g is equal to mass upon vg, which is the granular volume. काय झालं? This is the granular volume vg. Granular volume. Density म्हणजे काय mass upon granular volume. नंतर आहे बल्क व्हॉल्यूम.
bulk volume is the VB denoted by VB. Total volume occupied by entire powder mass. Total volume occupied by entire powder mass म्हणजे काय bulk volume. Bulk म्हणजे सगळं. Total volume occupied by entire powder mass it includes solid particle mass, solid particle volume, it includes सगळे include करतो यामध्ये. It includes solid particle volume, it includes intraparticular voids, it includes interparticular voids, it includes solid particle volume, it includes intraparticular voids, it includes interparticulate voids. तर यावर ना एक कन्सेप्ट बल्क व्हॉल्यूम म्हणून बल्क डेन्सिटी म्हणजेच काय रो बी इज इक्वल टू मास अपॉन व्ही बल्क व्हॉल्यूम. नंतर हे झालं कोणतं आता काय झालं डेन्सिटी त्याची काय झालं पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे काय रे पोर्स किती पर्यंत आहेत पोरोसिटी लिहा त्यानंतर डेन्सिटी मध्ये tap density is equal to mass upon tapped volume. Mass upon tapped volume. Mass upon tapped volume. नंतर आहे पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे काय अ फ्रॅक्शन ऑफ void spaces present in powder. म्हणजे किती void spaces प्रेझेंट आहेत किती अमाउंट ऑफ फ्रॅक्शनचे void spaces void म्हणजे पोकळी जागा किती प्रेझेंट आहे म्हणजे काय पोरोसिटी. नंतर याच्यामध्ये पोरोसिटी म्हणजे काय नेमकं हाऊ मच एम्प्टी स्पेसेस इज प्रेझेंट इन हाऊ मच एम्प्टी स्पेसेस हाऊ मच एम्प्टी स्पेसेस इज प्रेझेंट इन पावडर सिस्टम. तर पोरोसिटी म्हणजे काय E इज इक्वल टू V अपॉन VB. E इज इक्वल टू V अपॉन VB. हे म्हणजेच काय व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स अपॉन व्हॉल्यूम
बल्क व्हॉल्यूम. हे काय बल्क व्हॉल्यूम. समजा आपल्याला पर्सेंटेज पोरोसिटी काढायची आहे. पर्सेंटेज P इज इक्वल टू VB अपॉन VB इंटू 100. हे काय पर्सेंटेज पोरोसिटी. अजून एक फॉर्म्युला आहे. पोरोसिटी इज इक्वल टू 1 मायनस रो बी अपॉन रो टी. पोरोसिटी इज इक्वल टू बी मायनस 1 मायनस रो बी अपॉन रो टी. रो बी म्हणजे काय? बल्क डेन्सिटी अपॉन गॅप डेन्सिटी. हे पोरोसिटी. पोरोसिटी ही म्हणजे पोरोसिटी. बेसिकली हा यूज करतो. याच्यानंतर आपण सुद्धा पोरोसिटी काढू शकतो. या पोरोसिटी कंट्रोल. तर मला सांगा पोरोसिटी जेवढी असेल तेवढं काय असेल. जेवढी पोरोसिटी तेवढं वॉटर इक्वालिटी, तेवढं डिझोल्यूशन फास्ट होईल, तेवढं वेट चांगला असेल त्याचा. समजतंय? जेवढी पोरोसिटी चांगली, जेवढं पोरस व्हॉल्यूम आहे त्यामध्ये वॉटर लवकर जाईल ना. त्यामध्ये पोरोसिटी कंट्रोल्स लिक्विड पेनिट्रेशन, टॅबलेट डिसइंटिग्रेशन अँड डिझोल्यूशन रेट. पोरोसिटी कंट्रोल्स लिक्विड पेनिट्रेशन, टॅबलेट डिसइंटिग्रेशन अँड डिझोल्यूशन रेट. तर हाय पोरोसिटी असेल तर फास्टर लिक्विड पेनिट्रेशन होईल. हाय पोरोसिटी असेल तर फास्टर लिक्विड पेनिट्रेशन, त्याच्यामुळेच काय होईल? फास्टर डिझोल्यूशन. हाय पोरोसिटी असेल तर हाय लिक्विड पेनिट्रेशन तर हाय डिझोल्यूशन रेट. अशा प्रकारे पोरोसिटी कंट्रोल करेल. डिझोल्यूशन रेटला, पेनिट्रेशनला